हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत मोहरी हिना मेहंदी कशा पद्धतीने भिजवायची, त्यामध्ये कोणकोणते घटक घालायचे ज्यामुळे आपल्या केसांवरती एकदम डार्क असा ब्लॅक कलर येणार आहे. केसांवरती कशा पद्धतीने अप्लाय करायची आणि ते कशा वेळाने धुवायचे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मोहरी हिना मेहंदी हे एक डायप्रमाणे आपल्या केसांवरती काम करणार आहे. अगदी कमी वेळामध्ये आपल्या केसांना एकदम डार्क ब्लॅक कलर देणार आहे. जर तुम्हाला मेहंदी लावायला वेळ नसेल किंवा मग सुकवायला वेळ नसेल तर अशा वेळेस तुम्ही ही मोहरी हिना मेहंदी केसांवरती लावू शकता. ज्या पद्धतीनं आपण निशा मेहंदी केसांवरती अप्लाय करतो त्याच पद्धतीनं आपल्याला मोहरी हिना मेहंदी केसांवरती लावायची आहे. ही मोहरी हिना आपल्याला भिजत ठेवायची सुद्धा गरज नाही. भिजवल्यानंतर लगेच आपण ही केसांवरती अप्लाय करू शकतो. अर्ध्या ते 1 तासामध्ये केस आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. यामुळे काही जणांना ॲलर्जीसुद्धा होऊ शकते. त्यासाठी आपल्याला ॲलर्जी चेक करायची आहे. थोडंसं हाताच्या कोपऱ्यावरती किंवा हातावरती थोडंसं हे मेहंदी लावायची आणि जळजळ जर नाही झाली तर आपल्याला ही मेहंदी केसांवरती लावायची. आणि जळजळ होत असेल तर तुम्ही ही मेहंदी वापरू नका. या बदल्यात तुम्ही दुसरी कोणतीही मेहंदी वापरू शकता. केसांवरती ही मेहंदी 20 ते 25 दिवस अगदी टिकून राहते. जर तुम्ही वारंवार शॅम्पू केला तर एखाद्या वेळेशी मेहंदी जाऊ शकते. ही मेहंदी आपल्याला कशा पद्धतीने भिजवायची आणि केसांवरती कशा पद्धतीने अप्लाय करायची हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मोहरी हिना मेहंदी आपले केस खूप सुंदर एकदम डार्क ब्लॅक कलर पाहायला मिळणार आहे. मोहरी हिनाची डाय आपण इथं बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक बाऊल घ्यायचा आहे. इथं मी काचेचा बाऊल घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला घ्यायची आहे मोहरी हिना. मोहरी हिना तुमचे केस जर दाट असतील, जाड असतील, लांब असतील तर तुम्ही इथं 2 पॉकेट घेऊ शकता. इथं मी 1 पॉकेट घेतलेलं आहे. तर हे पॉकेट 10 रुपयाला अशा पद्धतीनं आपल्याला कोणत्याही दुकानामध्ये शॉपमध्ये मिळून जातं. तर हे मोहरी हिना बरेच लोक लावतात कारण याच्याने खूप सुंदर आणि कमी वेळामध्ये पटकन असा केसांना कलर येतो. त्यासाठी अगदी झटपट जर आपले केस काळे करायचे असतील तर ही मोहरी हिना आपण केसांना लावू शकतो. नॅचरल पद्धतीनं जर केस आपले काळे करायचे असतील तर मेहंदीशिवाय पर्याय नाही. तर मेहंदी ही नॅचरल पद्धतीनं आपले केस काळे करते. मोहरी हिना जी आहे हे निशाप्रमाणे आपल्या केसांवरती डायप्रमाणे काम करते. मोहरी हिना आहे हे आपण एका काचेच्या बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे किंवा मग चिनी मातीचं कोणतंही भांडं असेल तर तुम्ही त्यामध्ये काढून घेऊ शकता. यामध्ये आपल्याला कोणते घटक घालायचे आहेत तर यामध्ये कोणताही घटक आपण घालणार नाही. तर हे जे मोहरी हिना आहे हे अशा पद्धतीनं आपल्याला एका बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे. तुम्हाला 1 किंवा 2 पॉकेट घ्यायचे असेल तर 2 पॉकेटसुद्धा इथं तुम्ही घेऊ शकता. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर पाणी कोणतं घालायचं, थंड किंवा गरम? तर इथं मी थोडंसं कोमट पाणी करून घेतलेलं आहे. थंड पाणीसुद्धा तुम्ही इथं घालू शकता पण त्याने थोड्याशा गुठळ्या होऊ शकतात. त्यासाठी आपल्याला कोमट पाणी घ्यायचं आहे. आणि गुठळ्या झाल्या तर मग ती केसांवरती व्यवस्थित लागलं जात नाही आणि केस आपले व्यवस्थित रंगले जात नाहीत. त्यासाठी इथं आपल्याला कोमट पाणी घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान याचं स्मूथ असं पेस्ट बनवायची आहे. तर ही मोहरी हिना आपल्या केसांवरती लावल्यानंतर फक्त अर्धा तास ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तुम्ही दुसऱ्या दिवशी केसांवरती शॅम्पू करू शकता. जर घाई असेल किंवा गडबड असेल, तुम्हाला जर कुठं बाहेर जायचे असेल आणि मेहंदी लावायला सुकवायला जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुमच्याकडे हा एक छान असा पर्याय आहे. अशा पद्धतीनं याची स्मूथ अशी पेस्ट तयार करायची आहे आणि ब्रशच्या सहाय्याने केसांवरती लावायची. मेहंदी भिजवायचंही टेन्शन नाही आणि केसांवरती लावल्यानंतर ते सुकेपर्यंत बसायचीही टेन्शन नाही. तर हे जे मेहंदी आहे ही केसांवरती लावल्यानंतर फक्त आणि भिजवताना सुद्धा ही मेहंदी आपल्याला पटकन भिजवली जाते. यामध्ये कोणतेही आपल्याला घटक घालावे लागत नाहीत. ही मेहंदी भिजवल्यानंतर लगेच कलर सोडायला सुरुवात करते आणि ती केसांवरती लावल्याबरोबर अर्ध्या तासामध्ये आपले केस एकदम ब्लॅक होतात. त्यासाठी काहीही झंझट नाही. त्यासाठी आपल्याला जर घाई गडबड असेल किंवा वेळ नसेल तर तुमच्याकडे खूप छान असा हा पर्याय आहे. तर तुम्ही ही मोहरी हिना मेहंदी केसांवरती लावू शकता. सतत आपल्याला मोहरी हिना केसांवरती लावायची नाही. त्यामुळे आपले केस डॅमेजसुद्धा होऊ शकतात आणि जास्त प्रमाणात पांढरेसुद्धा होऊ शकतात. त्यासाठी आपल्याला वेळ नसेल, घाई गडबड असेल त्यावेळेसच आपण हे फक्त केसांवरती लावायचे आहे. इतर वेळेस तुम्ही नॅचरल पद्धतीनं केस काळे करू शकता. तर अशा पद्धतीनं मी थोडं थोडं पाणी घालून छान याचं स्मूथ असं बॅटर तयार करणार आहे. आता हे केसांवरती आपल्याला कशा पद्धतीने लावायचं आहे तर केस आपण शॅम्पूने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि कोरडे करून घ्यायचे आहेत. त्यानंतर केस कोरडे केल्यानंतर आपल्याला हे ब्रशच्या सहाय्याने लावायचं आहे. कारण जर तुम्ही हाताच्या बोटाने जर हे मेहंदी केसांवरती लावली तर हाताचे बोटसुद्धा आपले काळेभोर होऊ शकतात. त्यासाठी आपल्याला हाताच्या बोटाने हे डाय केसांवरती लावायची नाही. तर तुम्ही ब्रशच्या सहाय्यानं
केसांवरती हे लावू शकता. लावल्यानंतर फक्त अर्धा तास आपल्याला हे ठेवायचं आहे. त्यानंतर लगेच आपल्याला केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. दुसऱ्या दिवशी आपल्याला शॅम्पू करायचा आहे. ही डाय केसांवरती लावल्यानंतर आपल्याला सतत शॅम्पू करायचा नाही, तर आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा तुम्ही शॅम्पू करू शकता. वारंवार जर तुम्ही शॅम्पूने धुतलात, ही जे डाय आहे हे केसांवरती लवकर टिकून राहणार नाही, ते लवकर जाऊ शकते. त्यासाठी आपल्याला शॅम्पू सतत करायचा नाही. तर हे डाय केसांवरती खूप सुंदर असा कलर देते. मोहरी हिण्यामध्ये आपण कोणताही घटक न घालता अगदी फक्त पाणी घालून हे मेहंदी भिजवलेली आहे आणि याच्याने खूप सुंदर असा कलर आपल्या केसांवरती येणार आहे. तर याच्याने खूप सुंदर असा कलर, अगदी कमी वेळामध्ये खूप सुंदर असा कलर मोहरी हिणाने तुमच्या केसांवरती येणार आहे. जर तुम्ही मोहरी हिणा केसांवरती लावत असाल तर अशा पद्धतीनं तुम्ही नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आता पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेमेडीमध्ये. तोपर्यंत